नमस्कार मित्रांनो, आज आपण महा-टी-ई-टी 2026 चे बालमानसशास्त्राचे पेपर 1 साठी 10 महत्त्वाचे PYQ घेऊन आलो आहोत. चला लगेच सुरू करूया आपण प्रश्नांना. बघा, पहिला प्रश्न काय आहे? बालकाचा विकास सर्वात जलद कोणत्या वयात होतो? बालकाचा विकास सर्वात जलद कोणत्या वयात होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 0 ते 6 वर्ष. बघा, 0 ते 6 वर्ष या वयामध्ये शारीरिक आणि मानसिक हा बालकाचा विकास सर्वात जलद होत असतो. चला पुढचा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न आहे, विकास हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? विकास हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? तर सतत चालणारा बदल आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, विकास हा कसा असतो? आपला सतत चालत असतो. सतत होणारा हा विकासाचा प्रकार आहे. बघा, बालकाच्या शिकण्यावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? बालकाच्या शिकण्यावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? तर कुटुंब आणि वातावरण. बघा, दोन्हीचाही एकत्रितपणे ह्याच्यावर सर्वाधिक परिणाम होत असतो, कुटुंब आणि वातावरणाचा. चला पुढचा चौथा प्रश्न बघूया. ट्रायल अँड एरर सिद्धांत कोणी मांडला? बघा, ट्रायल अँड एरर सिद्धांत कोणी मांडला? तुम्ही पण उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आणि शेवटी 10 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. ट्रायल अँड एरर सिद्धांत कोणी मांडला? तर थॉर्नडाईक यांनी. थॉर्नडाईक यांनी काय केलं? चुकातूनच शिका असा सिद्धांत कोणी मांडला? तर थॉर्नडाईक यांनी मांडला आहे. ट्रायल अँड एरर सिद्धांत कोणी मांडला? थॉर्नडाईक यांनी. चला पुढचा प्रश्न पाचवा बघा. पेवलाचा सिद्धांत कोणता? पेवलाचा सिद्धांत कोणता आहे? शास्त्रीय अनुबंध. काय आहे? शास्त्रीय अनुबंध. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, चला पुढचा प्रश्न बघूया. 6वा प्रश्न बघा. लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणी दिली? लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणी आहे? जॉन डुईची. कोणाची आहे? जॉन डुई. म्हणजे अनुभवातून शिकणे ही संकल्पना कोणाची आहे? तर जॉन डुई यांची. 7वा प्रश्न बघा. बालकाच्या व्यक्तिमत्व विकासात कोणता घटक महत्वाचा आहे? बालकाच्या व्यक्तिमत्व विकासात कोणता घटक महत्वाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक सी अनुवंशिकता आणि पर्यावरण. दोन्हीचाही परिणाम एकत्रितपणे याच्यावर होत असतो. व्यक्तिमत्व विकासात हे दोन्ही पण घटक खूप महत्वाचे आहे, अनुवंशिकता आणि पर्यावरण. चला 8वा प्रश्न बघा. पियाजे नुसार 2 ते 7 वर्ष वयोगट कोणता टप्पा असतो? पियाजे नुसार 2 ते 7 वर्ष वयोगटाचा कोणता टप्पा असतो? तुमचं पण उत्तर आलं असेल. बघा, ऑप्शन क्रमांक बी पूर्व संचालन. हा वयोगट कसा असतो? तर त्यांची कल्पनाशक्ती इथं वाढत असते आणि तर्क लावण्यामध्ये ते तत्पर असतात. चला पुढचा प्रश्न बघा. बक्षीस आणि शिक्षा यावर आधारित सिद्धांत कोणाचा आहे? बघा, बक्षीस आणि शिक्षा कोणाचा आहे? क्रियात्मक अनुबंध. म्हणजेच कोणाचा आहे? स्किनरचा. कोणाचा? स्किनरचा. क्रियात्मक अनुबंध. बक्षीस आणि शिक्षा. बक्षीस दिल्यावर त्याच्यामध्ये सुधारणा होते असं क्रियात्मक अनुभव कोणाचा आहे? तर स्किनर यांचा. शेवटचा आणि 10वा प्रश्न आपला बघा काय? झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी दिली? झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ZPD ही संकल्पना कोणाची आहे? तर वायगोत्स्की यांची. म्हणजे मदत केली तर त्याची क्षमता, शिकण्याची क्षमता काय होते? डेव्हलप होते. मदती थ्रू बालक शिकू शकतो असं त्यांनी कोणी सांगितले? झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट कोणी सांगितले? वायगोत्स्की यांनी. अशा प्रकारे आज आपण टी-ई-टी PYQ 10 प्रश्न हाच फॉर्मॅट जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच प्रश्नांसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. जाता जाता लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.